एका सहीची किंमत किती असू शकते? हजार, लाख की कोटी? आता हे ऐकून तुम्हाला कदाचित नवल वाटेल, पण बीडमध्ये एका सहीने संपूर्ण प्रशासनाला मुळापासून हदरून सोडलं आहे. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण बीड भूसंपादन घोटाळ्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हा काही असा तसा घोटाळा नाहीये. यात नुसती पैशांची अफरातफर झालेली नाहीये, तर संपूर्ण सरकारी यंत्रणेचाच अक्षरशः खेळखंडोबा करण्यात आलाय. या प्रकरणातील धाडस आणि त्याची व्याप्ती खरंच थक्क करणारी आहे. चला तर मग ह्याच्या खोलात जाऊया. आता इथे सुरुवातीलाच एक चक्रावून टाकणारा प्रश्न उभा राहतो. एक असा अधिकारी ज्याची अधिकृतरित्या बदली झाली आहे आणि जो आता त्या खुर्चीवर अस्तित्वातच नाही, तो तब्बल 310 कोटी रुपयांच्या वाटपाचे आदेश कसा काय देऊ शकतो? कोणत्याही सरकारी प्रक्रियेत हे पूर्णपणे अशक्य वाटतं, बरोबर? पण हेच तर ह्या प्रकरणाचं मुख्य रहस्य आहे, जे आपल्याला आज टप्प्याटप्प्याने उलगडायचं आहे. आणि इथला खरा धक्कादायक आकडा ऐकलात तर तुम्ही थक्क व्हाल. 73 कोटी 4 लाख रुपये. कागदोपत्री केवळ आदेश निघाले असं नाहीये, तर हे कोट्यवधी रुपये जुन्या तारखांच्या सह्यांवरून प्रत्यक्षात वाटलेही गेले. तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या बॅकडेटेड म्हणजे जुन्या तारखांच्या सह्या वापरून हा एवढा मोठा निधी शासनाच्या तिजोरीतून चक्क बाहेर काढण्यात आला. आता साहजिकच प्रश्न पडतो की या पैशांचं वाटप सुरू तरी का होतं? चला, या प्रकरणाची मूळ योजना म्हणजेच जमीन अधिग्रहणाचा भाग समजून घेऊया. बीडमधून जाणाऱ्या काही भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पांवर एक नजर टाकूया. धुळे, सोलापूर, चेन्नई असे मोठे राष्ट्रीय महामार्ग, नव्याने येऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग आणि नगर, बीड, परळी रेल्वेमार्ग. या महाकाय विकास प्रकल्पांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. आणि साहजिकच याच जमिनींच्या मोबदल्यात शासनाकडून शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये द्यायचे होते. इथपर्यंत सगळं ठीक होतं. नेहमीची नोकरशाही प्रक्रिया कशी असते हे आपण थोडक्यात पाहूया. सुरुवातीला जमीन अधिग्रहित होते. काही शेतकरी शासनाने दिलेल्या मोबदल्याबाबत आक्षेप घेतात. त्यानंतर नियमानुसार जिल्हाधिकारी सुनावणी घेतात आणि शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून वाढीव मोबदल्याचा आदेश काढतात. ही एक अतिशय सामान्य आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. पण बीडमध्ये घोटाळेबाजांनी नेमका ह्याच कायदेशीर प्रक्रियेचा फायदा घेतला. आता इथल्या फसवणुकीचं गणित बघूया, कारण इथेच मूळ घोटाळ्याला सुरुवात झाली. या आकडेवारीकडे बारकाईने लक्ष द्या. एका बाजूला 154 प्रकरणांमध्ये मूळ कायदेशीर मोबदला होता केवळ 68 कोटी रुपये. पण दुसऱ्या स्तंभात बघा, हाच आकडा कृत्रिमरित्या फुगवून तब्बल 310 कोटी 20 लाखांवर नेण्यात आला. हे वाढीव आकडे कोणत्याही तर्काला धरून नव्हते, तर ते पूर्णपणे बनावट आदेशांवर आधारित होते. विचार करा, किती मोठी झेप आहे ही. म्हणजेच मूळ रकमेत तब्बल 241 कोटी 62 लाखांची वाढ. ही ती अचूक आणि महाकाय रक्कम आहे जी या सरकारी यंत्रणेत बेकायदेशीरपणे घुसडवण्यात आली होती. हे सगळं एवढ्या शिताफीनं झालं होतं की जर हा घोटाळा वेळीच उघडकीस आला नसता, तर शासनाचे आणखी 241 कोटीहून अधिक रुपये कोणाच्या तरी खिशात गेले असते. पण हे सगळं त्यांनी घडवून कसं आणलं? सरकारी यंत्रणा कशी हायजॅक केली ते पाहूया. हा संपूर्ण घटनाक्रम खरंच खूप विचित्र आहे. 22 एप्रिल 2025 रोजी अविनाश पाठक यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली. त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन रुजूही झाले. पण खरी गंमत पुढेच आहे. तब्बल 6 महिन्यांनंतर, होय 6 महिन्यांनंतर, पाठक यांच्या नावाचे आणि मार्च ते एप्रिल दरम्यानच्या जुन्या तारखांचे आदेश अचानक सिस्टममधून बाहेर पडू लागले. आणि अखेर 7 मे 2026 रोजी या प्रकरणी चौकशी आणि अटकेची कारवाई सुरू झाली. आणि या सगळ्यात सर्वात मोठा धक्का काय होता माहितीये? शून्यावर आलेली अधिकृत नोंद. सरकारी कार्यालयात एका साध्या कागदाचीही नोंद असते, पण इथे इतक्या कोटींच्या व्यवहारांची कोणतीही अधिकृत नोंदवही नाही, कोणतंही आवक-जावक रजिस्टर नाही किंवा प्रक्रियेची कोणतीही नोंद नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की हे आदेश सरकारी प्रक्रियेतून गेलेच नव्हते. कोणीतरी बाहेरूनच संपूर्ण सिस्टीम हायजॅक केली होती. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असले तरी काही ना काही धागेदोरे मागे राहतातच. आता या डिजिटल पुराव्यांकडे वळूया.
हा आकडा बघा, 25,000. हे कोणते रुपये वगैरे नाहीत, तर आरोपींचा मोबाईलमधून मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग्सची ही संख्या आहे. तपास यंत्रणांना मिळालेला हा एक प्रचंड मोठा आणि भक्कम डिजिटल पुरावा आहे. यातूनच आता संवादांचे धागेदोरे जुळत आहेत आणि यामागे कोणती मोठी साखळी काम करत होती याचा उलगडा होत आहे. आणि या रेकॉर्डिंग्सवरून हे अगदी स्पष्ट होतं की हा काही एका माणसाचा खेळ नव्हता. या घोटाळ्यामागे आरोपींचे एक अतिशय मजबूत नेटवर्क कार्यरत होतं. महसूल विभागातील कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि चक्क काही वकील अशा तब्बल 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय हंगे, त्रिंबक पिंगळे आणि शेख अझहर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना अटक देखील झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर ही एक अत्यंत संघटित टोळी होती. या प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सुरुवातीचा तपास करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडून ही सूत्रे आता एका विशेष तपास पथकाकडे म्हणजेच SITकडे सोपवण्यात आली आहेत. IPS M व्यंकटरमण यांच्या नेतृत्वात तपास सुरू होताच या संपूर्ण कारवाईला प्रचंड वेग आला आहे. आता लक्ष देऊन ऐका, कारण इथला ट्विस्ट तुम्हाला मुळापासून हादरवून टाकेल. SITचे निष्कर्ष आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या माहितीनुसार सही बनावट नव्हत्या, त्या खुर्ची सोडल्यानंतर केल्या गेल्या होत्या. म्हणजे बघा, कोणाची तरी सही कॉपी करणे वेगळं, पण स्वतः माजी अधिकाऱ्याने पदावर नसतानाही मागील तारखा टाकून अधिकृत कागदपत्रांवर स्वतःच्या खऱ्या सह्या करणे हा एका वेगळ्याच पातळीवरचा आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आता तुम्ही विचार करत असाल की एका अधिकाऱ्याकडे एवढी मोठी हिंमत आणि ताकद कुठून आली? याचं उत्तर त्यांच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत दडलेलं आहे. गेल्या 15 वर्षात अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यामध्ये एकापाठोपाठ एक अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तहसीलदार पदापासून सुरुवात करून जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शेवटी जिल्ह्याचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी. प्रशासनाच्या अगदी खालपासून ते वरपर्यंत प्रत्येक स्तरावर काम केल्यामुळे या संपूर्ण यंत्रणेतील पळवाटा त्यांना तोंडपाठ होत्या आणि त्यांचा स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबदबा होता. आता साहजिकच SITच्या तपासाचा पुढचा मोर्चा बीडच्या कोषागार कार्यालयाकडे म्हणजेच ट्रेजरीकडे वळला आहे. कारण बघा, कागदोपत्री आदेश काढले हे ठीक आहे, पण एवढा मोठा निधी सरकारी नियम डावलून प्रत्यक्ष बँक खात्यांमध्ये कसा काय गेला? एवढी मोठी रक्कम बाहेर पडत असताना सिस्टीमने कोणताही रेड फ्लॅग कसा दाखवला नाही? या प्रश्नांची उत्तरं आता ट्रेजरीच्या चौकशीतूनच समोर येणार आहेत. आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. जाता जाता एक अत्यंत गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट. ही फक्त काही जुन्या तारखांच्या सह्यांची किंवा 73 कोटी रुपयांची केस आहे, की हा तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या संभाव्य महाघोटाळ्याचा केवळ एक छोटासा हिमनग आहे? 15 वर्षांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीत राजकीय वरदहस्ताने आणखी असे किती आदेश काढले गेले असतील? हा फक्त एका अधिकाऱ्याचा घोटाळा नाहीये, तर संपूर्ण सिस्टीमच्या आत दडलेल्या वाळवीची ही एक चिंताजनक कथा आहे. जसा जसा तपास पुढे जाईल तसतसे आणखी किती धक्कादायक चेहरे समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.